सर्वोपचार रुग्णालयाच्या नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता. रुग्णालयाला अजित पवारांचं नाव देण्यास धनगरांचा विरोध. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव काढल्यास आत्मदहनाचा इशारा. एकनाथ शिंदेंच्या विनंतीनंतर बच्चू कडूंनी आंदोलन आटोपलं. 2 मंत्र्यांच्या मध्यस्थीला आलं यश. कच्चं तेल महागलं. बॅरल मागे 114 अमेरिकी डॉलरचा भाव. केंद्र योग्य त्या उपाययोजना करत आहे. इंधन संपल्याच्या अफवा नकोत. मुख्यमंत्र्यांचा अफवाबाजांना सज्जड दम. सोन्यामध्ये गुंतवणूक करायची हीच ती वेळ. तेल महागलं. सोने चांदी झालं स्वस्त. शिवभोजन थाळी बंद पडणार का? सत्ताधारी आमदारांचा सरकारला सवाल. केंद्र चालकांचे 200 कोटी राज्य सरकारकडे थकीत. राज ठाकरेंच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण. मनसेचा 20वा वर्धापन दिन रायगडावर साजरा. ठाण्यामध्ये मेट्रोसाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड. पर्यावरणप्रेमी चिंतेत. बाधित झाडांचं पुनर्वसन करा, वृक्षप्रेमींची मागणी. बारामती विमान अपघातात व्हीके सिंगला का वाचवताय? आमदार रोहित पवारांचा सवाल. बारामती विमान अपघातातील पीडितेच्या भावाला धमकी. वादग्रस्त व्हीके सिंग धामी यानं धमकी दिल्याचा अमोल मिटकरी यांचा दावा. हिंगोलीमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची संघर्ष पदयात्रा. पीक विमा कर्जमाफीसह वन हक्कासंदर्भातील प्रश्नांसाठी पदयात्रा. पुणे पालिकेचं 13,000 कोटींचं अंदाजपत्रक. पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक 2,077 कोटींची तरतूद. लोकसभेचे अध्यक्ष पक्षपाती वागतायत. विरोधकांनी केला सभागृहात गदारोळ. विरोधकांना फक्त गदारोळच घालायचा आहे. जे.पी. नड्डा यांनी विरोधकांना फटकारलं. भारतीयांच्या हितालाच प्राधान्य देणार. युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं विधान. राहुल गांधींचा दावा खोटा. भारताचा प्रस्ताव नाकारून इराणी युद्धनौका खोल समुद्रात गेल्याचा परराष्ट्र मंत्र्यांचा खुलासा. मुख्यमंत्र्यांनी विजेत्या टीम इंडियाचं कौतुक करत मुंबईकर सूर्यकुमार आणि शिवम दुबेच्या अभिनंदनाचा ठेवला प्रस्ताव. सिडकोच्या लाल फितीचा आणखी एक प्रकार उघड. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी भूखंड देण्यात दिरंगाई. विक्रांत पाटील यांच्याकडून विधान परिषदेमध्ये चर्चा. भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळेंवर ओडिशा राज्याची जबाबदारी. आगामी निवडणूक प्रक्रियेमध्ये निरीक्षक म्हणून पाहावं लागणार काम. खेड शिवापूर भागात गोरक्षकांकडून तरुणाला अमानुष मारहाण. म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला पकडून केली मारहाण. नाशिकच्या रामकुंड परिसरात हुल्लडबाजी. चपला आणि कपडे फेकल्याचा धक्कादायक प्रकार. हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी. नवीन पनवेलमध्ये सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा. अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीनं रहिवाशांना मारहाण. जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण.